2013 नवी दिल्लीतील एका पोलीस स्टेशनमध्ये एक अल्पवयीन मुलगी आपला जबाब नोंदवायला आलेली असते. FIR करून झाल्यावर तिला मेडिकल तपासणीसाठी नेलं जातं. मीडियापर्यंत ही बातमी पोहोचलेली असते. FIR मध्ये नोंदवलेल्या माहितीनुसार मुलीचं नाव नोसिंग असतं. ती 16 वर्षांची असते. ती बाबाच्या भिंडवाडा आश्रमात शिक्षण घेत असते. एक दिवस अचानक तिची तब्येत खराब झाल्यामुळे साध्वी मीना तिला तुझ्यावर भूत प्रेताची बाधा झालेली आहे असं ती तिला सांगते. त्याच्या निवारणासाठी तुला बाबाला भेटावं लागेल. वॉर्डनच्या सांगण्यानुसार ती बाबाच्या आश्रमात जाते. बाबाने तिच्यावर बलात्कार केलेला असतो. मेडिकलला जातानाही तिच्या डोळ्यातील अश्रू आणि भीती स्पष्ट दिसत असते. बाबा आश्रमात बसून प्रवचन देत असतो. पोलीस तिथे जाऊन बाबाला अटक करून घेऊन जातात. बाबाला अटक केल्यामुळे त्याचे अंधभक्त आक्रमक होतात. सीन शिफ्ट होतो PC सोलंकी यांच्यावर. ते पेशाने वकील असतात. त्यांच्या घरात म्हातारी आई, लहान मुलगा असा परिवार असतो. वाईटाचा नाश करणाऱ्या शिवाची ते भक्ती करत असतात. बाबाला जोधपूर कोर्टात हजर केलं जातं. बऱ्याच धारा त्याच्यावर लावल्या जातात. बाबाला हे आरोप मान्य नसतात. दोन्ही वकिलांचं बोलणं ऐकून बाबाला 15 दिवसांची पोलीस कस्टडी होते. सरकारी वकील नूच्या कुटुंबाला भेटायला येतात. आपणच केस जिंकू असा विश्वास ते कुटुंबाला देतात. नूच्या वडिलांना दिसतं की हा वकील समोरच्या पार्टीसमोर 10 करोडचा सौदा करत आहे. नूचे वडील ही बातमी पोलिसांना सांगतात. तिकडची लेडी ऑफिसर PC सोलंकी यांचं नाव सुचवते. नूचं कुटुंब सोलंकींना भेटायला येतं. पॉक्सो कायद्याबद्दलची संपूर्ण माहिती असणारा जोधपूर शहरात फक्त एकच वकील असतो, तो म्हणजे PC सोलंकी. सोलंकी आई, वडील, मुलगी सगळ्यांची कहाणी वेगवेगळी ऐकतात. नू जेव्हा तिच्या बरोबर घडलेला प्रकार सांगायला सुरुवात करते तेव्हा नू मध्येच थांबते. PC सांगतात, शाबास, तू इतकं बोललीस. तुला हिंमत ठेवावी लागेल. न्यायालयात अजून काय काय विचारणार काय माहित, आणि तुला याची तयारी ठेवावी लागेल. ते नूच्या आई वडिलांना सांगतात, केस बरीच खेचली जाणार आहे. या केसमध्ये धमक्या मिळतील, दबाव येईल, या सगळ्याचा सामना तुम्हाला करावा लागेल. नूचे वडील विचारतात, सर फीस किती द्यावी लागेल? PC सांगतात, गुडिया किस्मत. कोर्टात केस चालू होते. लागलेला पॉक्सो काढून टाकण्यासाठी आरोपीचे वकील मुलीचं प्ले स्कूल सर्टिफिकेट दाखवून ती अल्पवयीन नाही याचा पुरावा देतात. PC मुलीचं 10वीचं सर्टिफिकेट दाखवून तिची बर्थडे 4 जुलै 1996 आहे, म्हणजेच ती अल्पवयीन आहे असं सांगतात. जज बाबावरचे सगळे आरोप तसेच ठेवतात. बाबाला बेल मिळत नाही. पहिलं हिअरिंग PCने जिंकलेलं असतं. सगळ्या हिअरिंग त्यांनाच जिंकायच्या असतात, कारण असं झालं नाही तर बाबाला बेल मिळेल आणि बाबा मग कधीच हातात येणार नाही. PC घरी आल्यावर नूच्या वडिलांना फोन करतात. FIR करण्या अगोदर तुम्ही ही गोष्ट कुणाला सांगितली आहे का असं ते विचारतात. वीरपाल या माझ्या मित्राला ही गोष्ट मी सांगितली आहे असे नूचे वडील म्हणतात. नूचे ऍडमिशन फॉर्म, रिपोर्ट कार्ड, सगळी सर्टिफिकेट PC मागवून घेतात. शाळेच्या प्रिन्सिपलना साक्ष देण्यासाठी बोलवून घेण्यास सांगतात. नूचे वडील शाळेतून डॉक्युमेंट कलेक्ट करतात आणि PCचा निरोप प्रिन्सिपलना देतात. बाबाचा मुलगा जुन्या वकिलाला बदलून राम चंदवानी या नावाच्या प्रसिद्ध वकिलाकडे केस सोपवतो. बाबाची केस हायकोर्टात जाते. आरोपीचे वकील हे सगळे बाबाविरुद्ध केलेलं कारस्थान आहे असं सांगतात. ही केस CBI कडे सोपवण्याची ते मागणी करतात. सोलंकीची वेळ येते तेव्हा दिल्ली निर्भया केस नंतर लागू झालेल्या पॉक्सो ऍक्ट बद्दल सांगून काही फॅक्ट सादर करतात. त्यावरून बाबाला बेल मिळू नये अशी मागणी ते करतात. जज आपला निर्णय सांगतात. बाबाला बेल मिळत नाही. न्यूज वरून कळल्यावर बाबाचा मुलगा खवळतो. तो चंदवानीला म्हणतो, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. चंदवानी म्हणतो, मी काही देव नाही. कधी कधी हारचा सामना मला सुद्धा करावा लागतो. जेलमध्ये बंद असलेल्या बाबाला भेटायला आलेला शिष्य सांगतो, फक्त 6 महिन्यांचा प्रश्न आहे. रात्री बाबाची माणसं सोलंकीकडे 20 करोड रुपये घेऊन जातात. एक बेल दे, नाहीतर ही केस तरी सोड असं ते सोलंकीला सांगतात. सोलंकी त्यांना तिथून जायला सांगतो. हिअरिंग सेशन कोर्टात सुरू होते. तिकडच्या प्रायमरी टीचरच्या म्हणण्यानुसार नूचे सगळे डॉक्युमेंट बरोबर असतात. दुसरा माणूस येऊन बाबा विरुद्ध साक्ष देतो. बाबानेच बऱ्याच सेक्शुअल हॅरेसमेंट केलेल्या आहेत, पण प्रत्यक्षात रिपोर्ट केल्या गेलेल्या नाहीत आणि त्या दाबून टाकल्या गेलेल्या आहेत असं तो सांगतो. नूला बोलावलं जातं. शर्मा तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करतो. नूला तोडण्यासाठी शर्मा बरेच प्रयत्न करतो. सोलंकीचा असिस्टंट येऊन एक माहिती त्याला देतो. सोलंकीला कळतं की यापूर्वी ज्या काही केसेस झालेल्या आहेत या सगळ्या केसेससाठी चंदवानी यानेच विक्टिमना लीगल असिस्टंट दिलेले असतात. बाबाच्या मुलावर सुद्धा रेप केस होणार असल्याचं त्याला फोनवरून कळतं. इथून लगेच पळून जा असं फोन करणारा त्याला ऍडवाइस देतो. बाबा विरुद्ध साक्ष द्यायला जाणाऱ्या महेशवर ऍसिड हल्ला होतो. सोलंकीचा सुद्धा पाठलाग केला जातो. हे बघून ते इन्स्पेक्टर सियाल यांना बोलावून घेतात. कोर्टात पोहोचल्यावर सोलंकीला कळतं की ज्या प्रिन्सिपलला साक्ष द्यायला बोलवलेलं होतं तो पण आता येणार नाही, कारण त्याला धमकी मिळालेली असते. सोलंकी नूच्या कुटुंबाला दिलासा देतात. खरेपणापासून भटकू नका. अपनी बात पे अडिग रहना.
बाबाच्या मुलाला सुरत पोलिसांनी अटक केल्याची बातमी बाबापर्यंत पोहोचते. परत झालेल्या हिअरिंगच्या दरम्यान सोलंकी प्रायमरी डॉक्युमेंट दाखवून ते कसे फेक आहेत आणि इम्प्रोवाइज करून पुन्हा सादर केलेले आहेत हे दाखवून देतात. हे प्रमोशनल डॉक्युमेंट मुद्दाम लावण्यात आलेलं आहे, कारण नो ही पहिलीपर्यंत याच शाळेत शिकत होती हे प्रिन्सिपल बापट यांना दाखवायचं होतं. नूला तिच्या अभ्यासावरून डायरेक्ट प्रमोशन सेकंड क्लासमुळे मिळालेलं होतं. नू ही फर्स्ट स्टँडर्डला कधी गेलीच नाही हे सोलंकी सिद्ध करतात. नूची 4/7/1996 हीच खरी तारीख आहे हे सोलंकी सांगतात. नू ही मायनर असल्याचं सिद्ध होतं. हळूहळू बाबा विरोधात साक्षीदार पुढे यायला लागतात. सोलंकी कोर्टातून बाहेर येताना त्यांच्यावर बाबाचा माणूस हल्ला करतो. ते त्यातून वाचतात. वार लागतो तो बाबा विरुद्ध साक्ष देणाऱ्याला. साधव प्रदीपची बॉडी हँगिंग अवस्थेत शहराबाहेर सापडते. पोलीस सोलंकीना प्रोटेक्शन देतात. विक्टीम, साक्षीदार सगळ्यांना प्रोटेक्शन दिलं जातं. सोलंकी मुलगी मायनर आहे म्हणून जजकडे कोर्टामध्ये फक्त नूचे आई वडील उपस्थित राहावे अशी विनंती करतात. शर्मा नूला प्रश्न विचारायला चालू करतो. ती बाबाच्या आश्रमात घडलेला प्रकार सांगते. शर्मा जजना सांगतो, नू जे सांगते आहे आणि जे FIR मध्ये लिहिलं आहे याचा ताळमेळ बसत नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरं न घाबरता नू देते. शेवटी सोलंकी जज समोर सांगतात की विक्टीमची आपबीती हाच भक्कम पुरावा आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे मान्य केलं आहे. दरम्यान नूच्या वडिलांचे मित्र वीरपाल सिंग यांचा खून होतो. नोबलमॅन म्हणत बाबाची लढाई लढायला प्रसिद्ध वकील व्यंकटेश स्वामी आलेले असतात. पण बाबाची परमिशन न घेता स्वामी केस लढायला आलेले असल्याचं सोलंकी दाखवून देतात. जज तर्फे पुन्हा बेल रिजेक्ट केली जाते. सुप्रीम कोर्टमध्ये केस दाखल होते. बाबाचे वकील बाबाला न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे व त्यासाठी उपचार करायला त्याला अमेरिकेत जावं लागेल असं सांगतात. कोर्टात असतानाच पीसीच्या आईचा फोन त्यांना येतो. त्यांचा मुलगा घरी पोहोचलेला नसतो. एवढं टेन्शन असून सुद्धा पीसी केस लढायला जातात. 4 वर्षापासून असलेला आजारपण आजपर्यंत याचा उल्लेख कसा काय केला गेला नाही असा प्रश्न पीसी विचारतात. बाबाचा पळून जाण्याचा प्लान आहे असंही ते म्हणतात. त्यामुळे याला US ला जाण्याची परमिशन मिळू नये असं सोलंकी सांगतात. बाबाची टेस्ट एम्स मध्ये केली जावी यावर ते जोर देतात. जज बाबाची टेस्ट एम्स मध्ये करण्याचा निर्णय सुनावतात. त्यानंतरच निर्णय होईल असं ते सांगतात. कोर्ट बाहेर आल्यावर सोलंकींना कळतं की त्यांचा मुलगा आईस्क्रीम खायला मित्रांबरोबर बाहेर गेल्यामुळे त्याला उशीर झालेला असतो. एम्स मध्ये बाबाची मेडिकल एक्झामिनेशन होते. रिपोर्ट पाहून परत बाबाची बेल रद्द केली जाते. 2013 ते 2018 पर्यंत चाललेल्या या केसच्या निकालाचा दिवस उजाडतो. जेलमधून बाबाला कोर्टात दाखल केलं जातं. सोलंकी टू बी हँड टिल डेथ ची मागणी करतात. जोधपूर सेंट्रल जेलच्या आत बाबाविषयी निर्णय दिला जातो. बाबाला आजीवन कारावास होतो. पीसीने बड्या वकिलांना हरवून ही केस जिंकलेली असते. निकालानंतर त्यांचं स्वागत करण्यात येतं आणि चित्रपट संपतो.